बसल्या, हे परिसराभ्यासाचं पुस्तकही बसलं. मला तर वाटतं तुम्हाला कोणी एकावरच्यावर बसव की काय असं वाटत आहे मला. थांबरे, हळू हळू हळू. तर पुन्हा एकदा आपला आजचा आनंददायी शनिवार. चला शिकूया प्रयोगातून विज्ञान. आजच्या प्रयोगाचं नाव आहे कागदी खांबाची ताकद. प्रयोग 18वा आणि आजची तारीख आहे 20/12. आणि नेहमीप्रमाणे आपले मार्गदर्शक कोण आहेत? व्हेरी गुड. तर आज आपण छान प्रयोग करणार आहोत. आपल्याला कागदी खांब तयार करायचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्या कागदी खांबाची वेगवेगळी ताकद असते. ती ताकद आपल्याला आज पडताळायची आहे, पाहायची आहे. बरोबर. साहित्य तर एकदम सोपं होतं. काय होतं? फक्त आपल्याला कार्डशीट आणायचे होते, फेविकॉल किंवा चिकटपट्टी आणि कैची. आपल्याकडे मिनिमम साहित्य आहे, सहज मिळणारं साहित्य आहे. आपण लगेच प्रयोगाला सुरुवात करायची. चला करूया सुरुवात प्रयोगातून विज्ञानाला. काय करणार आहोत? हे कार्डशीट आहे. कार्डशीट सारखी जे माझ्याकडे ड्रॉइंग शीट आहे, बरोबर. याला काय करणार मी? पहिल्यांदा कापणार. अरे आता आपण एका एका खांबाची ताकद मोजणार आहे. बघा, पुस्तक मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 9. काय झालं? 9 वर तो वाकला. 9 बघा, मूल्यवर धनाचे 9 पुस्तकं माझ्या हातामध्ये आहेत. आता आपण हे चौकोनी खांब घेऊया. याची ताकद पाहूया आपण. 1 2 3 4 हे 8 हे 9. आता पुन्हा वर जाऊ आपण. 10 11 12 13 14. आता राहिले हे पण 14 आले. 15 16 17 18 19 20 21. आण रे, 21 झाले. किती झाले? 21 22 23 24 25 26 27. आता काय करा? एखाद्याच दप्तर आणा ज्यात जास्त पुस्तक आहेत. कोणाचं आहे? थांब एका जणाचं. किती झाले? 27. हा पाहू द्या, मंथनच्या गाईड पाहू द्या. सगळ्याच्या ना किती येतात मंथनच्या गाईड? थांब. हे बघा किती मानले आपण याच्यावर? 27 आहे. धक्का लावू नका. धक्का लावायचा नाही. 27. हा, त्यानंतर आपण घेतली आता मंथनची गाईड 27. आणि धावा 27 पुस्तकाने 28 मंथनची एक गाईड. मंथनची ही जाडी दुसरी गाईड, तिसरी गाईड, बघा. थांबा. हे बाजूला ठेव, हे हातात ठेव. आता बघा एवढे पुस्तकं बसले. हा झालं. आता तिसरा खांब घेऊ आपण. कोणता? गोल. बरोबर. आता याचं आपल्याला तसंच मोजायचंय. 27 झाले. थांब, हात काढ. झाले. थांबले. हात धक्का नका लावू. 1 2 3 जाते लवकरच. हळूहळू ठेव. 12 13 14 15 16
थांबा, हे सगळे आपल्याला माहिती आहेत किती आहेत? 27 आहेत, बरोबर. हे 29 कुठं झाले? 30. नाही हे झाले 27. आणि किती गाईड बसल्या होत्या तिकडे? 3 का 2? 2 बसल्या होत्या. 2 बसल्या होत्या. बघा आता ही 3 बसल्या. परत घे, चौथी दे. कोणाकडे दिली होती बघू? त्यानंतर हे बघा, ही पण बसली. चला आणा. बघा ही एक बसली, म्हणजे 2-3 गाईड शिल्लक बसल्या. झालं. हे बघा 4 गाईड शिल्लक बसल्या. हे 5 गाईड शिल्लक बसल्या. 6 गाईड शिल्लक बसल्या. परत हे परिसर अभ्यासाचं पुस्तकही बसलं. मला तर वाटतं आता तुम्हाला कोणी एकावरच्यावर बसव की काय सोडत आहे मला. गंमत केलंय. हे बघा नवोदयची पण बसली. अरे बापरे, जिनियस मॅथची पण बसली. किती मोठा ढीक झाला. हे पण बसलं, खेळू करू शिकू बसलं. आणि कागद किती पतला आहे आपला, आहे की नाही? हे बघा, हे पूर्ण पतला आहे. पूर्ण कागद पतला आहे ना, एकदम जाड नाही, काही नाही, फक्त कार्डशीट सारखा. नाही थांबा. हे बघा 2 पुस्तकं पुन्हा बसले. अजून आणा पुस्तकं. थांबा हळू. इकडे दिसत ना चेहरा, तुला थोडं दिसणार आहे. बघा हे बसलं, हे बसले, हे बसले, हे बसले, हे बसले, एवढं बसलं. बापरे, हळू. यांचं गेलं, यांचं इकडे गेलं, यांचं सगळ्यांचं. हे बघा आता पडलं, बरोबर. हे बाजूला ठेवा. थांबा. बरं तिन्ही द्या इकडे एकदा. तर ताकद पहिल्यांदा कोणाची होती? पहिल्यांदा त्रिकोणी खांबाची आपल्याला वाटली. आपल्याला असं वाटलं एवढे मोठे बसलं याच्यावर. त्याच्यानंतर आपण चौकोनी घेतला, कारण याच्यात किती बसले होते? आपले पुस्तकं कमी बसले होते. त्याच्यानंतर याच्यावर 27 मूल्यवर्धनची पुस्तकही बसले होते आणि 2 मंथनच्या जाड्या गाईड बसल्या होत्या. आणि मग घेतला आपण म्हणजे चौकोनी खांबावर. आणि त्यानंतर घेतला गोल खांब. याच्यावर तर मंथनही बसलं, म्हणजे मूल्यवर्धनही बसलं, मंथनच्या 6 गाईडही बसल्या, त्याच्यात नवोदयची बसली, खेळू करू शिकूची बसली, परिसर अभ्यास बसला. एकदा असं वाटलं की आपण याच्यावर बसतो की काय. म्हणजे आपल्याला काय दिसलं याच्यावरून? ताकदवान कोणता खांब आहे? गोल. आणि आपल्याला जेव्हा पहिलं पुस्तक ठेवलं तेव्हा सगळ्यात तकलादू कोणता खांब वाटला होता? असं वाटलं एवढं बसत नाही. बघा आता आपल्याकडे जे पूल आहेत की नाही, पूल, त्या पुलाला सुद्धा गोल खांब असतात. कसे असतात? गोल खांब असतात. त्रिकोणी आपल्या आता वॉल कंपाऊंड सुरू आहे आपलं, बरोबर. आपण तिकडे जाणार आहे. वॉल कंपाऊंड सुरू आहे. वॉल कंपाऊंडला सुद्धा कसं आहे रे? चौकोनी खांब आहे, बरोबर. तर आपल्याकडे बांधकामाला सगळ्यात जास्त कोणते खांब असतात? चौकोनी. कारण चौकोनी खांब या त्रिकोणी खांबापेक्षा काय जास्त वजन उचलतात. बरं याच्यावर जास्त वजन बसलं का झालं असेल असं? कारण वजनाची, हे बघा वजनाची समान वाटणी या सगळ्या बाजूवर झाली. इथे मात्र समान वाटणी होत नाही, त्याच्यापेक्षा कमी इथे वाटणी होते वजनाची. समान वितरण होत नाही. काय? समान वितरण होत नाही. याच्या तुलनेत याचं चांगलं होते, पण याच्या तुलनेत याचं सगळ्यात जास्त चांगलं होते. बघा आपल्याकडे बिल्डिंग जे आहेत ना, बिल्डिंगचं जास्त वजन, प्रचंड जास्त वजन नसते, त्याच्यामुळे आपल्याकडे चौकोनी असतात. परंतु उड्डाण पूल जे असतात त्याचं भयंकर वजन असते. मग त्याच्यासाठी काय? गोल खांब असतात, गोल पिलर असतात.
किंवा प्रचंड उंच उंच बिल्डिंग आहेत त्यांचे सुद्धा पिलर कसे असतात गोल. म्हणजे आजच्या प्रयोगातून आपल्याला काय शिकायचं आहे की गोल खांब सगळ्यात जास्त वजन तोलतात. आलं लक्षात? म्हणजे आजचा प्रयोग असा होता की आपल्याला हे सिद्ध करायचं होतं, निष्कर्ष काढायचा होता त्रिकोणी, चौकोनी आणि वर्तुळाकार या खांबामधून सगळ्यात जास्त वजन कोणता खांब तोलतो. म्हणून आपल्याला काय सिद्ध केलं आपण, गोल खांब सगळ्यात जास्त वजन तोलतो. आणि म्हणून आपल्याकडे जे उड्डाणपूल मोठे मोठे होतात त्याच्या खाली गोल खांबच असतात, कारण ते सगळ्यात जास्त वजन तोलू शकतात. हे आजच्या आपण प्रयोगावरून शिकलो. आता काय करायचं, तुम्हाला मी काही प्रश्न लिहून देतो, त्याचे उत्तर तुम्ही स्वतः लिहायचे आणि सोमवारी दाखवायचे. आवडला प्रयोग? पहिल्यांदा काय वाटलं रे, काय प्रयोग आहे बा, साधा सुधा प्रयोग आहे, काहीच नाही, कागदाचे वगैरे काय करत आहेत. परंतु जेव्हा ते वजन तोलायला लागलं आपल्याला आश्चर्य व्हायला लागलं की अरे एवढं मोठं वजन एवढासा साधा कागदाचा तुकडा तोलते. आणि सर ते 5 टाकले होते तुम्ही गोलवर, हो. ते आधी वाटलं की ते बातच पडते. हे पडते असं वाटलं होतं, याच्यापेक्षा तुलनेत हे पडते असं वाटलं होतं. परंतु जास्ती झेललं त्यानं. यापेक्षा याने जास्त तोललं हा वर्तुळाकार. बरोबर? हो.